प्रभाग 16 ब मध्ये बंडखोरीचा स्फोट, आखरी मतदारांचा कौल भाजपा विरोधात, नेवाळी आंदोलकांचा फटका भाजपाला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होताच प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक 16 ब मध्ये राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. या प्रभागातून भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी उघडपणे समोर आली असून करिश्मा अमित चिकणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भारतीय जनता पार्टी अडचणीत आलेली आहे. या प्रभागात भाजपाकडून इंदिरा तरे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र अपक्ष मैदानात उतरलेल्या करिश्मा चिकणकर या भूमिपुत्रांच्या आंदोलनातील सक्रिय चेहरा म्हणून ओळखल्या जातात. देशभर गाजलेल्या नेवाळी आंदोलनात त्यांचे पती अमित चिकणकर यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या आंदोलनादरम्यान त्यांनी जेलची वारीही केली होती. त्यामुळे आगरी समाजात तसेच स्थानिक भूमिपुत्रांमध्ये त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 16 ब मध्ये चिंचपाडा, नांदिवली, अंबरनाथ, भाल, वसार, द्वारलीतर्फे, आशळे, कृष्णानगर आणि माणेरे या गावांचा समावेश आहे. या भागात सर्वाधिक मतदार आगरी समाजाचे असल्याने हा घटक निकालात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. चिकणकर यांचे पती भाजपचे पदाधिकारी असले तरी स्थानिक प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका आणि भूमिपुत्रांच्या प्रत्येक लढ्यातील त्यांचा सहभाग त्यामुळे ग्रामस्थांचा कल चिकणकर यांच्याकडे झुकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक विकास कामे, 27 गावांचे प्रश्न, नेवाळी जमीन प्रश्न, ग्रामस्थांचे हक्क आणि आंदोलनातील सातत्य यामुळे करिश्मा अमित चिकणकर यांना मोठा जनसमर्थन लाभत आहे. त्यामुळे अधिकृत भाजप उमेदवाराला या प्रभागात कडवी झुंज द्यावी लागणार असून बंडखोरीचा फटका भाजपला बसण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 16 ब या भाजपासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 27 गावांमध्ये सुरू असलेल्या बंडखोरीला वेळीच आवर घालण्याचे आव्हान भाजपा नेतृत्वाकडे असणार आहे.